सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आज पिंपरी चिंचवडमध्ये नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे, अनिता दाते, जयवंत वाडकर, विवेक वाघ, सिद्धेश्वर झाडबुके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले होते, तर ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते। पुरस्काराचे वितरण हे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले। सिनेमातील कलाकारांना पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शाळा बुडवून शूटिंग पाहायचा नाद लागला, तर त्या निखारे सिनेमाचे हिरो श्रीराम गोजमगुंडे, आमच्या मराठवाड्यातला पहिला रजत चित्रपटावरचा अभिनेता, ते नायक होते त्या पिक्चरचे। त्या काळात नवीनच नाटकाची ओळख झाली होती। पुढे मागे आपण सिनेमात जाऊ असं तेव्हा ध्यानीमनी नव्हतं, पण त्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये आपल्याला कुठेतरी रोल मिळावा अशी इतकी धडपड होती, आणि तेव्हा काही मिळालं नाही। आता काट्टे पोट्टे गावातले सिनेमात काही पोरं होते आमच्या शाळेतले, त्यातला आमचा एक मित्र मला अजून आठवतो, व्यंकटेश चपळगावकरनी त्या सिनेमात काम केलं होतं, आणि व्यंक्याला एकच सीन होता वसंत शिंदेबरोबर। तर तो सीन पाहण्यासाठी म्हणून आम्ही 5 वेळा व्यंक्याला पिक्चर दाखवायला लागलो। अरे आमच्या लक्षातच आलं नाही तुझं कधी झालं ते सीन, त्यामुळे 5 वेळा निखारे पिक्चर पाहायला मी। व्यंकटेश पुढे स्टार माझाचा मोठा पत्रकार झाला, दुर्दैवाने त्याचं काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं, आणि मी सिनेमात आलो। एक वर्तुळ 3 तपानंतर पूर्ण झालं, ज्या श्रीराम गोजमगुंडेंचा सिनेमा पाहून पहिल्यांदा आयुष्यात मी सिनेमाची माझी ओळख झाली। त्यांच्या नावाचा पुरस्कार 3 तपानंतर आपल्याला मिळतो, याच्यासारखा आनंद नाही।